पिता का झंडा फहर रहा है, शिव पिता का झंडा फहर रहा संसार के कोने कोने में। भूमंडल सारा बदल रहा अब देर न सतयुग होने में। शिव पिता का झंडा फहर रहा संसार के कोने कोने में। भूमंडल सारा बदल रहा अब देर न सतयुग होने में। शिव पिता का झंडा फहर रहा है। हर एक के साथ मधुरता संपन्न व्यवहार करेंगे। सदा अतीन्द्रिय सुख का अनुभव करने के लिए व्यवहार करेंगे। सदा शुभ भावना शुभ कामना संपन्न बन हर आत्मा के रहम व कल्याण की परिवर्तन मांग रहा। रात खनेरी के आंचल से सुखद सवेरा झांक रहा। किंतु बड़ा नाजुक पल ऐसा परिवर्तन मांग रहा। मन को बदलो मत लगे रहो, मन को बदलो मत लगे रहो। तन के यो खेल खिलौने भूमंडल सारा बदल रहा अब देर न सतयुग होने में। शिव पिता का झंडा फहर रहा है। परमात्मा कहते हैं। अंग्रेजी में सुप्रीम सोल कहा जाता है। शिव बाबा को क्या कहेंगे? अंग्रेजी में सुप्रीम सोल। अंग्रेजी में सिखाता है ना शिव बाबा विधि है। इसलिए रोज देखो भक्ति मार्ग में भी विधि है। 3 रेशा निकालेंगे और बीच में बिंदी निकालेंगे। तो शिव बाबा इतना बड़ा नहीं है, तो बिंदु है। आत्मा भी कहती है बिल्कुल बिंदु है। हम 1 मास तक क्या करते, शिव जयंती मनाते। शिवरात्रि नहीं कहेंगे, अभी हमारे लिए रात्रि नहीं है, जयंती कहेंगे, क्योंकि भगवान को आने को 88 साल हो चुके हैं। सिर्फ और थोड़ा दिन बचा है। गए कि गए? ओम शांति। और ये विशेष है कि बाप और बच्चों का एक साथ क्या है, ये बर्थडे काम मना रहे हैं, बर्थडे मना रहे हैं। ईश्वराचं घर आहे, त्यामुळे ज्या काही आपण थोड्या बहुत औपचारिकता करणार आहोत त्या जशा आपण काही घरात करतो, परमात्मा शिवाचं ज्याचा आज वाढदिवस आहे, शिवजयंतीच्या निमित्त आपण या ठिकाणी एकत्र आहोत। त्याच्यानंतर प्रजापिता ब्रह्मा ज्याला आपण नंदी स्वरूपात आठवण करतो,
की ज्याच्या माध्यमाने शिव या धरेवर येतो त्यांचंही आवाहन करतो आहे. आदरणीय मीनाक्षी दिदीजी ज्या जळगाव सब झोन आहे ब्रह्मकुमारीची एक एक धुरा ईश्वरांनी स्त्रियांच्या हाती सोपवलेली आहे आणि ती यशस्वीपणे सांभाळत आहे. आज 35 वर्षांच्या वर काळ होऊन गेला आहे आणि त्या सांभाळतात. आदरणीय मीनाक्षी दिदी त्यांचंही स्वागत करतो. त्यानंतर उपस्थित आपल्या नगरसेविका सुचिता हाडाजी त्यांचंही स्वागत आहे. आपण या समोरच या म्हणजे सगळ्यांना ओळख होईल. नीला चौधरी ताई आपल्या बेटी बचाव बेटी पढाओ ही जी आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत. त्यांचंही स्वागत आहे. राकेश साळुंखे सर गेले का? अच्छा उशीर झाला असेल. तळेले सर आले या. सुभाष तळेले सर आले MJ कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांचे खास PA आहेत. डॉक्टर सुहासिनी महाजन MJ कॉलेजमध्येही सेवा देतात आहे आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनरही आहेत. आपण स्वागत करूया. टीका लीना पवार मॅडम. जिजाऊ ब्रिगेडच्या त्या जिल्हा अध्यक्ष आहेत आणि माझी नगरसेविका आहेत आपल्याच भागामध्ये आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. ईश्वराकडची ही भेट हे जे छोटंसं पुस्तक आहे यामध्ये हा अनुभव आपल्याला दिलेला आहे की ईश्वर आपल्या सगळ्यांवर तो कसा प्रेमाचा सागर आहे आणि आपल्या सगळ्यांवर कशा पद्धतीने प्रेम करतो आहे. या समय त्याचं कर्तव्य काय आहे तो करतो आहे आणि ते समजून घेण्यासाठी म्हणून ही खास जी सध्याची आहे की आपण भक्तींचा एक मोठा पगडा आपल्या सगळ्यांवर आहे. पण जेव्हा भक्ती आपली पूर्ण होते त्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आपल्या जीवनातली आहे ती आहे ईश्वर प्राप्ती, ईश्वराचं ज्ञान प्राप्त होणं. आणि म्हणूनच आज आपल्याला या पुढच्या स्टेपकडे जाण्याची गरज भासते आहे आणि त्यासाठीच तुमच्या सगळ्यांचं या ईश्वराच्या घरी स्वागत आहे. आज महाशिवरात्री म्हणजे आज 1937 सालामध्ये ईश्वराचं जसं आपण म्हटलं आहे गीतेमध्ये की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा भारतामध्ये सर्व धर्माची ग्लानी होते तेव्हा सर्वांचा उद्धार करण्यासाठी मी येतो. आणि हे ते त्यांनी दिलेलं वचन प्रॉमिस दिलेलं आहे. त्या प्रॉमिस अनुसार 1937 मध्ये ईश्वरांनी येऊन ब्रह्माच्या द्वारे ब्रह्माला निर्माण केलं आणि त्याच्याद्वारे सारा स्वतःचाही परिचय दिला. आपला स्वतःचा आपल्याला जो परिचय नव्हता तो परिचय पण त्यांनी दिलेला आहे आणि तो या संस्थेच्या मार्फत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. तर त्या योगाने आपण ही आत्ता 88वी शिवजयंती मनाते आणि ही 88वी जयंती फक्त त्याचीच नाही आहे पण त्याच वेळेस त्याच्या कार्यामध्ये जे जे मदत करणार तेव्हा त्यांना सगळ्यांनाही त्यांनी इमर्ज केलं. म्हणून आपल्या सगळ्यांची पण खरी जयंती आपला जन्मदिवस हा शिवजयंती आहे. म्हणून हा सगळ्यांची ज्योती जगवणाऱ्या म्हणूनच हा दीपावली पण आहे आणि हा सगळ्यात मोठा सण मानला जातोय. आणि या सणानिमित्त आपण आहोत. तर मी दीदींना एक विनंती करते की त्यांनी थोडासा शिवाबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला आणि आपण शिवरात्री का मनवतो त्याबद्दलही थोडी माहिती द्यावी आणि थोडा अनुभवही करावा.
ओम शांति। हम सभी आज शिव जयंती के निमित्त, शिवरात्रि कहो, शिव जयंती कहो, उसके निमित्त हम सभी को एकत्रित हुए हैं। हमारे सन्मुख स्टेज पर सब महान अनुभवी सब बैठे हुए हैं, लेकिन आज हम देखते हैं संसार के अंदर शिवरात्रि तो जरूर मनाते हैं, लेकिन शिव का परिचय नहीं है कि परमात्मा का नाम शिव क्यों पड़ा, वो कहाँ रहता है, क्या आकर करता है, इसके मंदिर क्यों बनाए हैं हमने आज। तो शिवरात्रि बोलते हैं, शिव जयंती नहीं बोलते रात्रि। तो रात्रि का अर्थ क्या होता है, शिव का अर्थ क्या होता है। शिव माना कल्याणकारी, मंगलकारी, सबका कल्याण करने वाला, मंगल करने वाला, ऐसा सदाशिव, उसकी महिमा अक्रम अपार है। उसके नाम हम भक्तों ने बहुत अनेक रखे हैं, और भगवान के नाम क्या है, गुणवाचक और कर्तव्यवाचक है। इतने मंदिरों के नाम है, देखो ना, ओंकारेश्वर, यहाँ हमारे जलगांव में भी है ओंकारेश्वर, उधर भी खंडवा की तरफ ओंकारेश्वर है। जहाँ नाथ शब्द लगता है, जहाँ ईश्वर शब्द लगता है, वो शिव जी का ही मंदिर है। ओंकारेश्वर, रामेश्वर, केदारनाथ, नाथ शब्द लगाते हैं ना, केदारनाथ, बद्रीनाथ, कहाँ भी जाओ हमारे भारत में 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध है शिव जी के। तो शिव परमात्मा, जिसको हम भगवान, ईश्वर, अल्लाह, खुदा, सर्व नामों से हमको क्या करते, याद करते हैं। तो सबका मालिक एक है, अनेक नहीं है। भगवान सबका एक है या अनेक है, आपको क्या लगता है? एक होना चाहिए या अनेक होना चाहिए? एक होना चाहिए ना। फिर भी आज हमारे हिंदू धर्म में सबको, हम अनेकों को भगवान समझ लेते हैं। 33 कोटि देवी देवताओं को भी भगवान समझ लेते हैं। वो 33 कोटि देवता कहाँ गए? मंदिर तो बना लिए उनके हमने, जैसे देखो नेहरू जी, गांधी जी, हमारे इंदिरा गांधी, सबके हमने स्टैचू बना लिए नेताओं के। लेकिन देवी देवताओं की क्या बनाया हमने? मंदिर बनाया, मंदिर बनाया ना। शिव जी का भी मंदिर है, बड़े बड़े पहाड़ों पर हम ऊंची ऊंची मंदिर बना दिए हैं, देवियों के हमने मंदिर बना दिए हैं। ये होकर गए हैं, इसके लिए तो बनाए ना, कुछ कर कर गए हैं ना। वो शिव जी भी कुछ करके गए भारत के अंदर, इसलिए उसके मंदिर बहुत सारे हैं। ये सब देवता होकर गए हैं, तब तो उनकी स्टैचू बना दिया ना यादगार के रूप में। तो शिव जी ने क्या किया कर, तो शिव परमात्मा, जिसको कहते हैं ना सदाशिव, सत्यम शिवम सुंदरम, परमात्मा सदा ही सत्य है और वो सुंदर है, और वो कोई इतना बड़ा लिंग नहीं है। परमात्मा का रूप एकदम बिंदु स्वरूप है, देखो सामने दिखता है, लाइट, एकदम लाइट स्वरूप है, प्रकाश स्वरूप है, चैतन्य स्वरूप है वो शिव जी। सदा ही शिव है उसका नाम, लेकिन हम भक्तों ने अनेक नाम रखे, गुणवाचक, कर्तव्यवाचक। जैसे एक व्यक्ति अपने घर में आएगा तो पत्नी कहेंगे मेरे पति देव आए। वो व्यक्ति अपने घर में बच्चे दिखाई देंगे तो बच्चे कहेंगे हमारे पिताजी आए। ऑफिस में जाएंगे तो कहेंगे साहेब आए। वो व्यक्ति अपने मित्रों में जाएंगे तो कहेंगे दोस्त आए। तो व्यक्ति एक है, लेकिन उसके कर्तव्यवाचक नाम अलग अलग है। जैसे परमात्मा शिव भी एक है, लेकिन हम भक्तों ने उसके गुणवाचक, कर्तव्यवाचक नाम रखे हैं। जरूर आकर कुछ किया है ना धरा पर, इसलिए भगवान कब आता है? जब धर्म, जैनी ने कहा ना, धर्म ग्लानि के टाइम आता है, और धर्म ग्लानि हो चुकी है, और भगवान को आने को 88 साल हो गए हैं। वो परमात्मा ही धरा पर आया है। हम ब्रह्मा कुमार कुमारियों के द्वारा सबको ज्ञान, गीता का ज्ञान सुना रहे हैं, ज्ञान अमृत पिला रहे हैं। इसलिए शिव जी को देखो बताया है, कहते उनकी जटा से गंगा निकली। तो कौन सी गंगा? पानी की गंगा तो कहाँ से भी निकलती है, पहाड़ों से निकल जाती है, वो तो बताते हैं ऐसे शास्त्र उसमें, इतिहास में। लेकिन सच्ची गंगा, ज्ञान की गंगा, परमात्मा पिता, प्रजापिता ब्रह्मा के माध्यम द्वारा, इनका फोटो पीछे है, इनके माध्यम द्वारा ज्ञान की गंगा बहा रहे हैं। जगह जगह हमारे ईश्वरीय विश्वविद्यालय खुलते जा रहे हैं, वहाँ ज्ञान बहते जा रहा है, ज्ञान की गंगा बह रही है।
उसमें स्नान करने से हम पावन बन जाए। पानी के इसमें गंगा में स्नान करने से हम पावन नहीं बनेंगे, लेकिन ये ज्ञान का स्नान करने से, भगवान को याद करने से हम पावन बनेंगे। तो शिवरात्रि 2 शब्द बोलते हैं, शिव और रात्रि। शिव का रात्रि से क्या संबंध है? रात्रि का अर्थ क्या होता है? शिव का तो मैंने बताया कल्याणकारी मंगलकारी, लेकिन रात्रि माने क्या? अंधकार। और जहाँ अंधकार होता है वहाँ किसकी आवश्यकता रहती? प्रकाश की। तो परमात्मा शिव आकर धरा पर अज्ञानता के अंधकार को दूर करते हैं और ज्ञान का प्रकाश हमारी आत्मा पर डालते हैं, जिससे हमारी आत्मा जागृत हो जाती है। इसलिए शिव के मंदिर में शिवरात्रि पर अखंड दीपक जगता है मंदिरों में। और भी देवी देवताओं के मंदिरों में आप दीपक जगाते हैं। संध्या काल हुई, अंधकार हो गया तो सब क्या करते हैं? दीपक जगाते हैं। तो परमात्मा भी ये अंधकार की दुनिया में आकर, क्योंकि अज्ञानता आ गई ना मनुष्यों में, तो ज्ञान का अमृत डालकर हमारी आत्मा की क्या करते? ज्योति जगाओ जगाओ ज्योति। ज्योत से ज्योत जगाते चलो और ज्ञान की गंगा बहाते चलो। तो आत्मा भी एक दीपक है, हमारे जो भ्रुकुटी के बीच में निवास करती है, वो हमारी आत्मा पर अंधकार छा गया है। तो अंधकार को मिटाने के लिए परमात्मा ज्ञान दे रहे हैं, और ये ज्ञान से अंधकार हमारा दूर हो जाता है। इसके लिए शिव और रात्रि कहा जाता है। तो परमात्मा सूर्य जो इस धरा पर आकर हमको, हमारी आत्मा की ज्योति को जागृत कर रहे हैं। आत्मा जागो, मैं आया हूँ इस सृष्टि पर फिर से भारत को पुनः स्वर्ग बनाने के लिए, क्योंकि ये भारत भूमि मेरी जन्म भूमि है। भगवान और भारत की राशि भी एक है। भारत में ही भगवान आते हैं और देशों में नहीं आते हैं। और भक्त मेरे सब कहाँ हैं? भारत में हैं। मेरे बच्चे भी कहाँ हैं? ऐसे भगवान भारत को स्वर्णिम दुनिया बनाने के लिए आए। सामने दिखाई दे रहा है आपको? स्वर्णिम दुनिया, बहुत सुंदर दुनिया होगी, सुख शांति पवित्रता वाली दुनिया होगी, गोल्डन दुनिया होगी, जहाँ लक्ष्मी नारायण देवताओं का राज्य होगा। भारत में था, और भारत आज देखो उसकी हालत क्या हो गई। कहते हैं देख तेरे संसार की हालत क्या हो गई। भगवान कितना बदल गया इंसान। आज इंसान इंसानियत ही नहीं है। आज देखो तो कितना धोखा दे रहा है सबको, कितना लड़ाई झगड़े, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा, ये दिन प्रतिदिन विकार जो है बढ़ते जा रहे। इसका कारण अज्ञानता। अज्ञानता के कारण ये विकारों का अंधकार छा गया है। इसलिए भगवान हम कहते हैं ये ज्ञान को सुनो, अपनी आत्मा को जागरूक करो और विकारों को हटाओ। तो विकारों को हटाने के लिए परमात्मा का दिव्य अवतरण हो चुका है, और वो हमको कई सालों से ज्ञान दे रहा है कि बच्चे अपने कैरेक्टर सुधारें, चरित्र सुधार। देवताओं का कैरेक्टर कितना सुंदर था, कितने चरित्रवान थे, जो आज पूजे जा रहे मंदिरों में, उनकी पूजा हो रही है। और हमारे में उनमें क्या फर्क है? वो भी मनुष्य है, हम भी मनुष्य है, लेकिन वो दैवी गुण वाले हैं, उनमें पवित्रता थी। लेकिन आज हमारे में वो शुद्धता पवित्रता नहीं रही। इसके लिए परमात्मा का दिव्य अवतरण होता है। ज्ञान सुनाते हैं भगवान, उसको धारण करो, अपने जीवन को ऐसा हीरे तुल्य बनाओ, देवता जैसा बनाओ। शॉर्ट में मैंने आपको परिचय दे दिया कि वो सदा ही शिव है, परमात्मा निराकार है। और कोई ऐसा शरीरधारी हमारे जैसा नहीं है परमात्मा। उसका घर भी ऊंचा है, कहते ना ऊंचा तेरा नाम, ऊंचा तेरा धाम और ऊंचा तेरा काम। तो काम ऊंचे करता है वो, इसके लिए ऊंचे ऊंचे मंदिर बनाए हमने भक्ति मार्ग में। अब वो स्वयं चैतन्य रूप से आया हुआ है। आप अपनी ज्योति जगाकर और उनकी भी ज्योति जगाओ, ऐसी मैं शुभकामनाएं आप सबको देती हूँ और बधाई देती हूँ। शिव जयंती की आप सभी को बधाई हो, बधाई हो। खूप खूप धन्यवाद दीदींना. खरं ईश्वराचा परिचय इतक्या छोट्या ह्याच्यात संपत नाही. एवढी वर्ष झाली आहे, सगळेजण रोज रोज या ठिकाणी जे होतं हे ब्रह्मकुमारीचं जे सेंटर आहे एक, या ठिकाणी रोज ईश्वराचे म्हणजे महावाक्य आहे ते सगळे वाचले जातात. आणि आज एवढी वर्ष झाली तरी देखील ते अजून ज्ञान संपतच नाही.
आणि म्हणूनच ते ज्ञान समजून घेण्यासाठी सगळ्यांचे इथे स्वागत आहे. आज जो कार्यक्रम आहे तो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे. या धरेवर आल्यानंतर ईश्वराचा जो ध्वज आहे, आपण बाकी तर ध्वज सगळीकडे लावतच असतो, पण त्याचा जो ध्वज आहे तो त्याची सगळी कर्तव्य साऱ्या दिशेला पसरवणारा आहे. आणि त्या ध्वजाचं रोहण करण्यासाठी आज तुम्हाला सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं आहे. शिवाय आपण दीपप्रज्वलन पण करणार आहोत. मी सोमनाथबाईंना विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र घ्यावी आणि आपल्यापैकी कोणी बोलू इच्छितं एक थोडंसं या. शांती. खरं तर आता दिदींच्या बोलण्यानंतर दुसऱ्या कोणीतरी बोलावं अशी खरं वेळच नाही, पण आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली आहे म्हणून फक्त मी बोलते. दिदींनी आपल्याला खूप छान समजावून सांगितलं महाशिवरात्री. शंकर, शिव म्हणजे कल्याण आणि रात्री म्हणजे अंधकार. तर हा अंधकार हटवणाऱ्या कल्याणकारी ईश्वराचं आपल्या जीवनात होणारं आगमन, यासाठी आपण हे साजरं करतो. आणि मला वाटतं खरं तर माझ्या समोर जो वयोगट बसलेला आहे त्यांच्यासमोर मी काही बोलण्याचं माझं वय नाही, तेवढी माझी योग्यताही निश्चितच नाही. पण एकच सांगेल, आता नुकताच भारतात काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. जसं की 500 वर्षांच्या संघर्षानंतर आपल्या रामलल्लाचं त्याच्या स्वगृही पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. हे सगळं का आणि कसं घडलं तर तुमच्यासारखी जी सज्जन शक्ती समाजात आहे त्या सज्जन शक्तीच्या जोरावरच इथपर्यंतचं मार्गक्रमण होऊ शकलेलं आहे. ईश्वराची अनेक नावं आहे, ईश्वराची अनेक रूपं आहे, पण शेवटी तो परमपिता परमात्मा एकच आहे. हे सूत्र आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना देत राहायचं आहे. दिदींनी आता जी आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे की पुढच्या पिढ्या या ईश्वराशी जोडल्या गेल्या पाहिजे, ईश्वर कार्यामध्ये आल्या पाहिजे. तर हे आणायचं असेल तर आपल्याला आधी आपल्या कृतीमधून हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यावं लागणार आहे. आपल्या पुढच्या पिढीला हा वारसा आपल्याला द्यावा लागणार आहे. अगदी दिदींनी छोटंसं उदाहरण दिलं की आपण देवाच्या मंदिरात दिवा लावतो, प्रत्येक ठिकाणी दिवा लावतो. का लावतो दिवा? तेल तूप खूप जास्त झालंय किंवा आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचा वेळ जात नाही म्हणून लावतो का? निश्चितच नाही. तर जे अनाकलनीय आहे, जे गूढ आहे आणि त्या परमात्म्याला आपल्या आत्म्याशी जोडून देण्यासाठी एक श्रद्धाभाव म्हणून, नतमस्तक होणं म्हणून आणि त्या अंधाराला एक छोटासा तिमीर दाखवणं, यासाठी आपण रोज सायंकाळी दिवा लावतो. तुम्ही सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ आहातच. या ईश्वरी कार्यात तुमचा सगळ्यांचा सहभाग आहे. असंच यापुढेही आपण समाजातल्या इतरांनाही यामध्ये जोडून घेत राहू, जेणेकरून परमपिता ब्रह्मापर्यंत त्यांच्या ईश्वरी कार्यामध्ये आणि त्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग होत राहील. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुचिताताई. जो मेसेज त्यांनी सांगितला की आपल्या कृतीमधून आपल्याला दाखवावं लागेल नवीन पिढीला, आणि यासाठीच सारे प्रयत्नांसाठी तुमचंही सहकार्य असू देत. या ठिकाणी आम्ही निरनिराळे जे कोर्सेस घेतो, फ्री कोर्सेस असतात. ऑफकोर्स हे पहिलं नॉलेजही फ्री, कारण की ईश्वर आपल्या सगळ्यांचा पिता, त्याच्यामुळे तो तर काही आपल्याकडून फीस कुठली घेत नाही, आपल्यालाही तो अधिकार नाही. आपण निरनिराळे मॅनेजमेंट कोर्सेस घेत असतो या ठिकाणी. त्याच्यानंतर स्त्रियांसाठी काही प्रोग्राम, म्हणजे जे काही आता जी बघतो आहे की निराशा येऊन राहिली आहे जगतामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टेबल राहण्यासाठी तर तशा प्रकारच्या माहिती, तशा प्रकारचे वर्कशॉप्स आपण सातत्याने या ठिकाणी घेत असतो. तर त्या याच्यासाठी मुलांचं शिबिरही घेत आहे. तर त्या यांनी आपण हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढे आपलं सगळ्यांचं सहकार्याने हे कार्यक्रम सुरूच राहणार. ओम शांती. सोमनाथबाई आपले
युनिव्हर्सिटीमध्ये मीडिया डिपार्टमेंट सांभाळतात आहे. अनेक वर्ष त्यांची मीडियाशी रिलेटेड सेवा सुरू आहे. खूप म्हणजे त्यांचं जे सारं जे यात्रा आहे जी सारी ती खूपच सुंदर आहे. मी तेवढी डिटेल्समध्ये नाही सांगू शकत, पण एक स्टेनोग्राफर म्हणून जी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर जी आहे की ज्या तऱ्हेने आज मीडियाचं एक मोठे मोठे कोर्सेस आपल्या युनिव्हर्सिटीत जे सुरू झाले आहे, तर त्याचे मुख्य जे आहे प्रेरक त्याच्यामध्ये सारी तयारी करणं ही सगळी सोमनाथरावांनी केलेली आहे. एक राजयोगाचे जुने अभ्यास हे आहे कुमार आहे, ते आपल्याशी कम्युनिकेट हां. ओम शांती. सर्वप्रथम परमपिता परमशिव बाबा ज्यांनी हा सगळा योग घडून आणला आणि प्रत्येकाला टचिंग दिलं, कारण टचिंग महत्त्वाचं असतं. कारण आज वर्किंग डे आहे. मंचावरील सगळे मान्यवर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व हे फार मोठं आहे. त्यामुळे परमपिता शिव परमात्म्याने तुम्हाला टचिंग दिलं, त्यामुळे पहिल्यांदा परमात्म्याच्या शिवाचा मी आभार मानतो. मंचावर राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीनाक्षी दिदी जी अतिशय व्यस्त त्यांची दिनचर्या असते आणि सातत्याने दिदी प्रत्येक ठिकाणी जाऊन शिवध्वजारोहणाचं महान आणि पवित्र कार्य करीत आहात. त्यामुळे त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून पारदनगर पाठशाळेमध्ये त्या आल्या. त्यामुळे आदरणीय दिदींचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आत्ताच मगाशी उल्लेख केला गेला ते स्टेनोग्राफर या संकल्पनेबाबतीत आदरणीय डॉक्टर सुभाष कडे, मी त्यांना डॉक्टर आताच म्हणून टाकतोय, PhD करताय, परंतु ह्या विद्यापीठामध्ये ह्या विश्वविद्यालयामध्ये आलेला प्रत्येकजण हा आपल्या क्षेत्रात उच्चच असतो. त्यामुळे सुभाष कळलेजी जे PhD करतात जनसंवाद आणि पत्रकारिता विषयात, त्यामुळे त्यांचा शेड्यूल फार महत्त्वाचं असतं. माझे प्राचार्य साहेबांचे शिवसहाय्यक म्हणून कार्य करत असताना व्यस्त शेड्यूल असतं. त्यामुळे कळले सर तुमचं मनस्वी आभार. हाडा मॅडम आहेत, सुचिता हाडा ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचे जे मिस्टर आहेत ते माझे चांगले मित्र आहेत. आम्ही विद्यार्थी सेनेमध्ये बरोबर कार्य केलेलं मॅडम. त्यामुळे वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व या 3 सूत्रीचं जे परिपाठ जो आहे हाडा मॅडममध्ये आहे. बहुतांशी वृत्तपत्रक आपण वाचत असाल, मी त्यांचा अनुभव जवळ घेतला आहे. जनतेचा आवाज मूकनायक म्हणून त्या बनलेल्या आहेत. ज्यांचा कोणी नाही त्यांचा आवाज उठवण्याचं कार्य मॅडम खूप चांगल्या पद्धतीनं आपण महानगरपालिकेत करतात. त्यामुळे जोरदार कायम होऊन जाऊ. दुसऱ्या नगरसेविकात आहेत, त्यांचं पण कर्तृत्व नेतृत्व फार चांगलं आहे. ह्या पूर्ण परिसरात त्यांनी अतिशय चांगले विकास कामं केलीत आहेत आणि असा वेस्ट शेड्यूल म्हणून आपण आलात त्याबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि मंचावर सर्वच मान्यवरांचा आणि आपण उपस्थित सर्व बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो. शिवध्वजारोहणासाठी आपण कृपया आगमन करावं आणि शिवध्वजारोहण शिवप्रतिज्ञा आदरणीय मीनाक्षी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यामुळे मला वाटतं आता आपण सर्वांनी परिसरात जो शिवध्वज उभारलेला आहे आणि अजून दुसरं एक महत्त्वाचं काम मिलनभाई भांबरे, संजय भाई, मोरदे भाई, गंगाराम भाई, आमचे प्राध्यापक मगर सर आणि बहुतांश स्वप्नील भाई आणि आपल्या सगळ्या बहिणींचं डॉक्टर विशाखाबेनचं तर आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आभार व्यक्त करूया. खूप उत्तम प्रकारे मॅडम परिसरात सेवा होते आणि याचं जवळच त्यांनी इथे घर घेतलं आहे डॉक्टर विशाखा मॅडमने. त्यामुळे अपेक्षा तर नाही आहेत, परंतु हक्काने आधी सांगतो की आपण प्रत्येक कार्यक्रमात या ठिकाणी यावं आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या विधायक मार्गाला सहकार्य तुमचं असतंच. अजून हे कंटिन्यू राहावं ह्याच अपेक्षा व्यक्त करून ते थांबतो. धन्यवाद. ओम शांती. आपण सर्वांनी शिवध्वजारोहणासाठी इथून आगमन करायचं.